तर मतदान प्रक्रिया गतिमान करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचं एक नवं ॲप डेव्हलप करण्यात आलेलं आहे। PMS24 असं या ॲपचं नाव आहे। मतदान केंद्रावरती ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्यास, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास, मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाल्यास या ॲपवरती एका क्लिकवरती पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला तात्काळ कळवण्यात मदत होते। तसंच हे ॲप केवळ छत्रपती संभाजीनगरमध्येच या ॲपचा वापर होऊ शकतो असंही सांगण्यात आलंय। हे जे PMS24 नावानं आम्ही याला डेव्हलप केलेलं आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठेही हस्तक्षेप न होऊ देता, जी निवडणूक प्रक्रियेची जी लिगॅलिटी आहे किंवा जी सिक्रेसी आहे त्यामध्ये कुठेही हस्तक्षेप न होऊ देता फक्त माहिती संकलित करण्यापुरत्या मर्यादेसाठी ही ॲप डेव्हलप केलेलं आहे। आपण पाहता की आमच्याकडे 2040 मतदान केंद्र आहेत आणि 6 असेंब्लीचा हा डेटा आहे। टोटल वोटर्स किती आहेत, मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर्स, हा ऑलरेडी इथे सेट केलेला आहे। जसा जसा तो काउंट तिथून PRO प्रिसाइडिंग ऑफिसर एंटर करतील तसा तसा इथे तो काउंट अपडेट होत जाणार आहे। आणि कोणी कोणी केलं कोणी नाही केलं त्याचं डॅशबोर्ड आम्हाला इथे पाहता येईल। इथे आम्हाला दर 2 तासाची आकडेवारी 7 ते 9, 7 ते 9चे हे सगळे, त्याच्यानंतर पुढचा स्लॉट 7 ते 11चा, 7 ते 1चा, हे त्यावेळेस अपडेट होईल। एखादा समजा मतदान केंद्रावर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याला घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। त्यांनी फक्त या ॲपच्या माध्यमातून प्रिसाइडिंग ऑफिसरनी रिपोर्ट्स, ही 4 प्रकारच्या इश्यूज आहेत, ईव्हीएम इश्यूज, लॉ अँड ऑर्डर, मेडिकल आणि नॅचरल डिझास्टर, त्यांनी तिथे क्लिक केला की आमच्याकडे ते दिसणार। इथे आम्ही याला क्लिक केलं की आम्हाला कळणार की कुठल्या प्रिसाइडिंग ऑफिसर कोणत्या मतदान केंद्रावर हा इश्यू आहे आणि इमिडिएटली ईव्हीएमचा असेल तर सेक्टर ऑफिसर पटकन तिथे जातील, लॉ अँड ऑर्डरचा असेल सेक्टर पोलीस ऑफिसर तिथे जातील, मेडिकलचा इश्यू असेल तर मेडिकल ऑफिसर पटकन तिथे जातील। आणि बघ आम्हाला इथून मॉनिटर करता येईल की इश्यू रेज कधी झाला, रिझॉल्व्ह कधी झाला। बघा नीट।